नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर ज्या विद्यार्थ्यांनी PDKV अकोला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल, जवळपास ती जी जाहिरात निघालेली होती 2025ला 529 पदांसाठी, तर त्याचे जे आहे ते एक्झाम वगैरे तुमचे होणार आहेत. जवळपास 17, 18 आणि 19 मार्चला तुमची परीक्षा त्या ठिकाणी होणार आहेत. या संदर्भात नोटीससुद्धा मी तुम्हाला दिलेली होती. तर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, तर या शेवटच्या दिवसामध्ये नेमकं काय वाचावं आणि नेमकं कुठले प्रश्न सोडवावेत हे कळणं फार महत्त्वाचं असतं. कारण का, याच शेवटच्या दिवसामध्ये तुमचा जो काही अभ्यास आहे लास्ट टाईप किंवा लास्ट स्टेजवर असतो. याच्यानंतर तुम्हाला सरळ परीक्षा द्यावी लागते. तर त्याच्यामुळं आमच्याकडे जे आहे ते टॉप लेवलच्या 9 पेपर्स आहेत आणि GKचा सिलेबस फार मोठा असल्यामुळं GKचे ठोकळा आमच्या टीमनं काढून दिलेला आहे. सो लवकरात लवकर ते घ्या आणि आजपासून त्या सर्व प्रश्नांचा सराव करा, पाठांतर करा आणि त्याच प्रश्न वगैरे मिळवायसाठी आवश्यक हा माझा नंबर आहे. या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. या परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश वगैरे मिळवायचं असेल किंवा या परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न वगैरे हवे असतील तर. सो पाहूयात आजच्या सिरीजचा पहिला प्रश्न, की महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्यातील राजवंशाने कशाची निर्मिती केली? तर महाराष्ट्रामध्ये जे वेरूळ इथं कैलास मंदिर प्रसिद्ध आहे, तर या कैलास मंदिराची स्थापना, रचना ही जी आहे ती एक पद्धतीनं जे राष्ट्रकूट घराण्यातील राजे होते त्यांचं नाव आपण म्हणू शकता की राजा कृष्ण पहिला यांनी जे आहे ते हे मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. वेरूळ वेरूळ जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थित वगैरे जवळपास आहे. तर लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर अमृतेश्वर नावाचं जे मंदिर आहे ते स्पेशली करून काय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे, जे की शिलाहार काळातलं आहे. आणि थोडंसं सांगतो, जेवढं होईल तेवढं आपल्या महाराष्ट्राचा जो काही इतिहास आहे स्पेशली करून स्टेट बोर्डमध्ये जे काही दिलेलं आहे ते थोडंसं पाठांतर करा. त्यानंतर परत बघायला गेलं तर महात्मा गांधीजींनी नागरिकांना रौलट कायद्याला विरोध करणारा कोणता दिवस पाळण्यात सांगितला? तर 6 एप्रिल 1919 रोजी हा रौलट कायद्याला विरोध करणारा दिवस म्हणून पाळायला सांगितलेला होता. आणि जो काही रौलट कायदा वगैरे आहे तो स्पेशली करून याच रौलट कायद्याला आपण काय म्हणतो? काळा कायदा म्हणतात. काळा कायदा वगैरे. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. छोटे छोटे प्रश्न असतात, तेवढं काही हार्ड लेवलचे प्रश्न येणार नाहीत, पण जे महत्त्वाचे आहे ते सगळ्यात लवकर पाठांतर करा. आणि जेवढं होईल तेवढं आता शेवटच्या दिवसामध्ये सराव पेपर सोडवा. गट ड लेवलचे जे की सराव पेपर माझ्याकडे 9 आहेत. ते तुम्ही सोडवा. त्यातून तुमची बरीचशी प्रॅक्टिस वगैरे होईल. त्या लेवलचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतील. परत खालीलपैकी महाराष्ट्रातील प्रसिद्ध सण कुठला? तर महाराष्ट्रातला प्रसिद्ध सण गुढीपाडवा जो आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन वर्ष म्हणून, नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून आपण साजरा वगैरे करतो. परत छठपूजा वगैरे बघायला गेलं तर हे काय बिहारमध्ये महत्त्वाचा सण आहे. त्यासोबत ओणमच्या बाबतीत बोलायला गेलं तर हा केरळमधील लोकांचा हा महत्त्वाचा सण मानला जातो. आणि उगाडीच्या बाबतीत बोलायला गेलं तर हा आहे कर्नाटक आणि याच्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा हा प्रचलित आहे किंवा हा सण त्या ठिकाणी साजरा करतात. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर नर्मदा नदीचं उगमस्थान असणारं जे अमरकंटक आहे ते कुठल्या राज्यात आहे? तर ते अमरकंटक नावाचं जे ठिकाण आहे ते मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे. महाराष्ट्रामध्ये स्पेशली करून गोदावरी नदीचा उगम पावतो. हेही थोडंसं लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. गोदावरी नदीची लांबी, त्यानंतर सगळ्यात मोठी नदी आपल्या महाराष्ट्रातली हीच आहे. जर तुम्हाला भारताच्या बाबतीत बोलायला गेलं तर भारतामध्ये सगळ्यात मोठी गंगा नावाची नदी जिचं उगमस्थान गंगोत्री आहे. गंगोत्री वगैरे हे थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर परत बघायला गेलं तर दुसऱ्या नंबरची ही गोदावरी आहे, पहिल्या नंबरची ही भारतात सांगतोय. आणि जर तुम्हाला जगात विचारलं तर जगात ॲज इट इज कुठली आहे कमेंट करून द्या. नाईल किंवा ॲमेझॉन याच्यापैकीच आहे. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर अमरकंटक हे मध्य प्रदेशमध्ये वगैरे आहे. आणि परत बघायला गेलं तर याच ठिकाणाहून ज्या नर्मदा आणि सोन नावाची नदी आहे ना, हेच जे ठिकाण आहे तर इथूनच नर्मदा नदी
आणि त्यानंतर सोन नदी, या 2 नदींचा सुद्धा उगम या ठिकाणी होतो असंही तुम्ही म्हणू शकता किंवा हे आहेत. तर लक्षात ठेवा. परत राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल वगैरे किती असतो? राज्यसभेच्या सदस्याचं म्हटलंय तर 6 वर्ष. आता बघा राज्यसभेच्या सदस्याचं, परंतु लोकसभेचा विचारलं तर 5 वर्ष. लोकसभा सभागृहाचा सुद्धा आहे किंवा लोकसभा सदस्याचा सुद्धा आहे. ओके. लोकसभेचे एकूण टोटल सदस्य सध्याला स्थित म्हटलं तर एक 552 किंवा 545 वगैरे गृहीत धरतात. आणि परत राज्यसभेच्या बाबतीत बोलायला गेलं तर राज्यसभेमध्ये 250 सदस्य हे स्थित आहेत. ओके. आणि याच 552 मधले महाराष्ट्रामधून किती जातात म्हटलं तर 48, हे लक्षात ठेवा. आणि राज्यसभेच्या बाबतीत महाराष्ट्रातून किती जातात म्हटलं तर 19. हे थोडंसं काळजीपूर्वक सर्वांनी लिहून घ्या, हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्राची जी काही विधानसभा आहे, ओके, विधानसभेची संख्या कधी कधी विचारलं जातं तर त्याची संख्या आहे 288. आणि कधी कधी तुम्हाला विधान परिषदेचे विचारलं जातं तर परिषदेची जवळपास 78 आहे. तर सर्वांनी हे सर्व काळजीपूर्वक जे काही महत्त्वाचे आहे ते नोट डाऊन वगैरे करून घ्या. ओके. हा, परत अजून बघायला गेलं यांच्या वयोमर्यादा वगैरे कधी कधी विचारतात, त्यामुळे वयोमर्यादावर सुद्धा थोडंसं पाठांतर करा. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठल्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा नावाचं जे राष्ट्रीय उद्यान आहे ते स्पेशली करून काय चंद्रपूरमध्ये स्थित असलेलं हे एक महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आपल्या महाराष्ट्रातलं आहे. आणि महाराष्ट्रातला सर्वात जुना आणि सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. महाराष्ट्रातला सर्वात मोठा, ओके, सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान, त्याच्यासोबत अजून तुम्ही म्हणू शकता की सर्वात जुनाही. ओके. हा, म्हणजे सर्वात अगोदर वगैरे स्थापन झालेला असं म्हणू शकता. परत पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा या ठिकाणी, की महाराष्ट्रातील वेरूळ अजिंठा लेण्या कोणत्या राजघराण्यांनी बांधल्या? आपण वर बघितलंय राष्ट्रकूट घराण्यांनी या लेण्या वगैरे बांधलेल्या होत्या. ओके. परंतु अजिंठा लेण्या एक पद्धतीनं कधी कधी जर तुम्हाला हा ऑप्शन नसेल तर हेही म्हणू शकता की याची जी काही स्थापना आहे ती सातवाहन घराण्यानं आणि वाकाटा घराण्याने सुद्धा केलेली आहे. हेही त्यांचं उत्तर बरोबर असेल. परंतु जास्त करून तुम्हाला ज्या वेळेला फक्त वेरूळ विचारलं जाईल तर या वेरूळचं उत्तर असेल राष्ट्रकूट. ओके. आणि ज्या वेळेला वेरूळ अजिंठा वगैरे विचारलं जाईल तर हे 2 किंवा 3ही उत्तर त्या ठिकाणी बरोबर असतील. ओके. तर हे तुम्ही म्हणू शकता. परत बघायला गेलं, हां, कन्फ्यूजमध्ये नका पडू, जरी काही असेल तर अवश्य मला कळवा. हां, परत खालीलपैकी सर्वात प्राचीन असलेलं शास्त्रीय नृत्य वगैरे कुठलं? तर भरतनाट्यम जे आहे ते सगळ्यात प्राचीन असलेलं नाट्य शास्त्रीय नृत्य वगैरे आहे. आणि हे स्पेशली करून काय आपण त्याला म्हणू शकता की भारतातलं सर्वात प्राचीन हे नृत्य वगैरे आहे. आणि हे कुठल्या स्टेटचं वगैरे जर विचारलं तर हे आहे तमिळनाडूचं. ओके. हां, तर थोडंसं लक्षात ठेवा जेवढं होईल तेवढं. आणि जे काही आपल्या भारतामध्ये एकूण 8 शास्त्रीय नृत्य आहेत, ओके, ते 8 शास्त्रीय नृत्य कुठले आहेत, कुठल्या कुठल्या स्टेटचे आहेत ते थोडंसं पाठ करा. परत बौद्ध धर्मामध्ये कमळ आणि बैलाचं चिन्ह काय दर्शवतात? तर बौद्ध धर्मामध्ये जे कमळ आणि बैल असतं तर त्याचं चिन्ह स्पेशली करून काय जन्म हे दर्शविलं वगैरे जातं, वेगवेगळे आहेत. ओके. त्यानंतर परत कधी कधी त्याच्यामध्ये घोडा जर असेल, ओके, घोडा हा ग्रहत्याग त्याचा चिन्ह मानला जात असे. त्यासोबत अजून बघायला गेलं तर बोधिवृक्ष, जे बोधिवृक्ष जर चिन्ह असेल तर त्याला ज्ञानप्राप्तीचं ठिकाण वगैरे म्हणतात किंवा त्याचा तो अर्थ आहे. ओके. आणि अजून एक आहे की चक्र वगैरे जर असेल, ओके, चक्र वगैरे, तर ते जे आहे ते धर्मचक्र परिवर्तनासाठी वापरलं जातं किंवा ते दर्शवितं. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि पाहूयात 10वा प्रश्न. तर 10वा प्रश्न काय म्हणतो की भारताचे आईन्स्टाईन म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर जे नागार्जुन आहेत त्यांना जे आहे ते भारताचे आईन्स्टाईन म्हणून ओळखलं जातं. त्यांनी काय केलेलं होतं की जो काही शून्यतावाद नावाची संकल्पना आहे, ओके, शून्यतावाद नावाची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे, त्यामुळे त्यांना एक पद्धतीने भारताचे आईन्स्टाईन म्हणून ओळखलं जातं. परत जीवनसत्व B3चं रासायनिक नाव वगैरे काय आहे? तर जीवनसत्व B3चं जे रासायनिक नाव आहे
ते कुठलं नाव आहे तर नियासिन या नावानं ओळखलं जातं. बाकी जे याला B3चं नाव हे आहे आणि याच्या कमतरतेमुळे कधीकधी पेलाग्रा नावाचा आजार त्या ठिकाणी दिसून येतो, हेही तुमचं बरोबर असेल. परत थायमिन नावाचं जे आहे ते B1चं नाव आहे. परत रायबोफ्लेक्विनचं जे आहे ते B2चं नाव आहे. ओके. आणि जे तुम्हाला इतरत्र दिसत असेल बायोटिन वगैरे तर हे B7चं नाव आहे. ओके. सिंपल प्रश्न दिसतात, त्याच्यामध्ये काही अवघड नसतं. जेवढं होईल तेवढं व्यवस्थित पाठांतर करा. परत ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी कुठला कायदा आणला तर जो काही रेग्युलेटिंग ॲक्ट होता ना तर तो कायदा त्या इंग्रजांनी आणलेला होता. तर हे सर्वांनी नोट डाऊन करून घ्या. आणि हा जवळपास कधी आला असा जर प्रश्न आला तर 1773मध्ये हा कायदा त्या ठिकाणी आलेला होता. ओके. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि परत बिपिनचंद्र पाल यांनी कुठलं वृत्तपत्र वगैरे काढलं तर त्यांनी जे आहे ते न्यू इंडिया नावाचं वृत्तपत्र हे काढलेलं होतं. वृत्तपत्र म्हणण्यापेक्षा एक पद्धतीनं हे साप्ताहिक स्वरूपाचं होतं. ओके. साप्ताहिक म्हणजेच सप्ताहाला येणारं वगैरे. तर साप्ताहिक हे होतं. आणि परत बघायला गेलं तर वंदे मातरम हे कुणाशी संबंधित आहेत तर हे अरविंद घोष यांच्याशी संबंधित आहे. ओके. हां. परत सुधारक नावाचं जे आहे ते गोपाळ गणेश आगरकरांनी चालू केलं आहे, हेही थोडंसं लक्षात ठेवा. ओके. गणेश आगरकरांनी हे स्थापन वगैरे केलं आहे. तर हे सर्व काळजीपूर्वक लिहा. बाकीचे जे 2 तुम्हाला दिलेत त्या प्रश्नांची उत्तरं मला कमेंट करून द्या. आणि अशाच पद्धतीचे GKचे प्रश्न माझ्याकडे 1000 टाईप आहेत, 1000 प्रकारचे. त्यानंतर 9 पेपर आहेत. सो ज्यांना कुणाला हवे असतील परत सांगतो, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि शेवटच्या दिवसामध्ये या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा. बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.